आवाज बंद करा. घ्या हेडिंग द्या. Zener diode as voltage regulator. खिडकी बंद करून टाक. Zener diode as voltage regulator. याच्यामध्ये तुम्हाला मी काल डायग्राम एक्सप्लेन केली होती. त्याची जी वर्किंग आहे ती आज आपण बघणार आहोत. आवाज बंद करा. आवाज मी काल सांगितलं तुम्हाला की Zener डायोड हा स्पेशल पर्पज सेमीकंडक्टर डायोड आहे, ज्याचा यूज आपण रिव्हर्स बायसमध्ये करतो, ब्रेकडाऊन रिजनमध्ये. बरोबर आहे. मग रिव्हर्स बायसमध्ये एक अशी सिच्युएशन येते किंवा एक अशी कंडिशन येते की ज्या कंडिशनला करंट हा लार्ज अमाऊंटने चेंज होतो, परंतु त्याच्या अक्रॉस असणारं जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज कसं असेल, ऑलमोस्ट रिमेन्स कॉन्स्टंट. आणि हा जो काही इथला पोर्शन आहे किंवा एवढा भाग आहे याला ब्रेकडाऊन रिजन असं म्हणतो. आणि या ब्रेकडाऊन रिजनमध्ये आपण काय करतो, या Zener डायोडला यूज करतो. म्हणजे याच्या अक्रॉस फ्लो होणारा जो करंट आहे IZ हा जरी लार्ज अमाऊंटने चेंज झाला तरी याची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे, स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स जी आपल्याला काय सांगते की याच्यामधून फ्लो होणारा करंट जरी समजा लार्ज अमाऊंटने चेंज झाला तरी देखील याच्या अक्रॉस असणारं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे किंवा पोटेन्शियल ड्रॉप आहे तो कॉन्स्टंट राहतो. त्याच्यामुळं याच्यासोबत पॅरललमध्ये हा तुमचा लोड रेजिस्टन्स आहे. मग लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस येणारा पोटेन्शियल डिफरन्स हा कुठला असेल, पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये पोटेन्शियल डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो. जेवढा पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज इथं असेल Zener डायोडचं VZ तेवढंच या ठिकाणी असेल. आणि तेच आपलं काय असेल, आउटपुट व्होल्टेज असेल. ते कसं असेल, रेग्युलेटेड आउटपुट व्होल्टेज असेल. इकडं आपण सप्लाय केलं कुठलं होतं, अनरेग्युलेटेड. आता त्याची वर्किंग कशी आहे ती 3 पॉईंट्समध्ये दिलेलं आपल्याला. 1 बाय 1 आपण बघणार आहोत. एक्झामला देखील याची वर्किंग आणि डायग्राम डिस्क्रिप्शन विचारलं जाऊ शकते 3 मार्कासाठी. तर खाली पॉईंट ए लिहा. पॉईंट ए काल जिथपर्यंत झालं त्याच्या पुढे कंटिन्यू करायचं. पॉईंट ए, इफ द इनपुट व्होल्टेज इन्क्रीजेस, इफ द इनपुट व्होल्टेज इन्क्रीजेस the current through RS, if the input voltage increases the current through RS and Zener diode also increases, and Zener diode also increases. This results in an increase in the voltage. This results in an increase in the voltage. This results in an increase in the voltage across the resistance RS. Across the resistance RS. But the voltage across Zener diode does not change. But the voltage across Zener diode does not change.
आता इथं महत्त्वाची गोष्ट काय लिहिलं आता आपण काय सांगितलं, जर समजा इनपुट हे इथला जो आपला सोर्स आहे, या सोर्सनं सप्लाय केलेलं जे व्होल्टेज आहे ते जर इन्क्रीज झालं तर काय होईल, आपल्याला माहिती आहे व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट, बरोबर आहे. व्होल्टेज करंट किंवा करंट हा व्होल्टेजवर डिपेंड आहे किंवा करंट हा व्होल्टेजला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जर व्होल्टेज इन्क्रीज झालं तर करंट देखील काय होईल, इन्क्रीज होईल. मग आता काय झालं, समजा इथं व्होल्टेज इन्क्रीज झालं, याच्यामधून फ्लो होणारा जो करंट आहे सिरीज रेजिस्टन्समधून RS मधून फ्लो होणारा जो करंट आहे हा जर इन्क्रीज झाला म्हणजे इथलं व्होल्टेज इन्क्रीज झालं तर इथला करंट इन्क्रीज होईल आणि हा करंट असा पुढे कुठं पास झालेला आहे इथं, म्हणजे IZ सुद्धा इन्क्रीज होईल आणि इथला सुद्धा करंट काय होईल, इन्क्रीज होईल, बरोबर आहे. पण इथला करंट इन्क्रीज झाल्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स दोन्हीकडला वाढायला पाहिजे. पण सिरीज कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला माहिती आहे की सिरीज कॉम्बिनेशनमध्ये पोटेन्शियल डिफरन्सेसचं ॲडिशन होतं आणि करंट कसा असतो, कॉन्स्टंट असतो. इथला करंट जेवढा वाढला तेवढाच करंट इथला देखील वाढणार आहे, परंतु पोटेन्शियल ड्रॉप कुठं होईल, जास्त इथं होईल आणि याच्या अक्रॉस असणारं पोटेन्शियल डिफरन्स कसा असेल, कॉन्स्टंट असेल. पुढल्या द सिरीज रेजिस्टन्स RS absorbs the output voltage. The series resistance RS absorbs the output voltage fluctuations. Absorbs the output voltage fluctuations and maintains a constant voltage across the load resistance. इथं सिरीज रेजिस्टन्स जो आहे वापरलेला आहे आपण RS, याचा यूज काय आहे तर आउटपुट व्होल्टेजमध्ये येणारं जे फ्लक्च्युएशन आहे, व्होल्टेज कंटिन्युअसली कमी किंवा जास्त होत आहे, फोनवर बोल नको रे. व्होल्टेज जर समजा कंटिन्युअस आउटपुट व्होल्टेज जे आहे कमी किंवा जास्त होत आहे तर ते जे काय फ्लक्च्युएशन आहे व्होल्टेजचं ते ॲब्झॉर्ब करेल हा सिरीज रेजिस्टन्स आणि इथं लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस असणारं जे आउटपुट व्होल्टेज आहे ते काय करेल, कॉन्स्टंट मेंटेन करेल. ते काम कोणाचं आहे, सिरीज रेजिस्टन्सचं आहे. पुढल्या दिस इज बिकॉज, हे असं कशामुळे होईल, दिस इज बिकॉज द झिनर व्होल्टेज रिमेन्स कॉन्स्टंट. द झिनर व्होल्टेज रिमेन्स कॉन्स्टंट. The Zener voltage remains constant even though the current through the Zener diode changes. Even though the current through Zener diode changes when it is in the breakdown region. Even though the current through Zener diode changes when it is in the ब्रेकडाऊन रिजन. बघा काय झालं, परत एक वेळ सांगतो पहिल्यापासून. आता आपण काय लिहिलं, जर समजा हे अनरेग्युलेटेड जो पॉवर सप्लाय आहे याचं व्होल्टेज वाढलं, पाठीमा बोल नका, अनरेग्युलेटेड जो पॉवर सप्लाय आहे याचं व्होल्टेज जर वाढलं तर याला प्रपोर्शनल करंट आहे, त्याच्यामुळं करंट इन्क्रीज होईल. करंट इन्क्रीज झाल्यामुळं काय होईल, इथला पोटेन्शियल डिफरन्स आणि इथला पोटेन्शियल डिफरन्स दोन्ही पण वाढायला पाहिजे, परंतु हा ब्रेकडाऊन रिजनमध्ये असल्यामुळं इथलंच पोटेन्शियल डिफरन्स किंवा पोटेन्शियल ड्रॉप किंवा व्होल्टेज वाढणार आहे, याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल ड्रॉप कॉन्स्टंट असेल. पुढे आपण काय म्हणतो त्या ठिकाणी की इथं जे आउटपुट व्होल्टेजमध्ये येणारं फ्लक्च्युएशन आहे हे आउटपुट व्होल्टेजमधलं फ्लक्च्युएशन हा ॲब्झॉर्ब करेल आणि इथलं व्होल्टेज मेंटेन ठेवेल. का बरं, कारण त्याचं रिझन असं आहे, हे दोन्ही पण पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आहेत. म्हणजे याचा अर्थ इथं जेवढं पोटेन्शियल डिफरन्स किंवा पोटेन्शियल ड्रॉप होत आहे तो आपण कन्सिडर केला VZ. पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस झिनर डायोड दॅट इज VZ इज इक्वल टू VRL. हे आपल्याला कोण सांगतंय, पॅरलल कॉम्बिनेशन सांगते. पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये जेवढा पोटेन्शियल ड्रॉप इथं आहे तेवढाच इथं असला पाहिजे. मग इथं काय होतं आहे की कंटिन्युअस इथं फ्लक्च्युएशन्स आहेत. इथं आउटपुट व्होल्टेजमध्ये व्होल्टेज कमी किंवा जास्त होत आहे तर ते फ्लक्च्युएशन हा ॲब्झॉर्ब करेल आणि इथं जेवढं पोटेन्शियल डिफरन्स आहे तेवढाच पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला इथं मिळेल. अशा प्रकारे हा एक रेग्युलेटेड म्हणजे कसला, कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स, त्याला म्हणतो आपण रेग्युलेटेड. म्हणजे समजा व्होल्टेज आपल्याला पाहिजे 12 व्होल्ट, पण कधी 11 मिळते, कधी 11.5, कधी 12, कधी 12.5, 13, याला म्हणतो आपण कंटिन्युअस फ्लक्च्युएट होणारं व्होल्टेज जे एखादं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस डॅमेज करू शकते, बरोबर आहे. मग त्यासाठी व्होल्टेजचा सप्लाय हा
कॉन्स्टंट असला पाहिजे. तर कशा पद्धतीनं कॉन्स्टंट व्होल्टेज सप्लाय होते किंवा अनरेग्युलेटेडपासून कसं आपल्याला रेग्युलेटेड मिळतं हे तुम्हाला मी आत्ता एक्सप्लेन केलं. फक्त इथं आपल्याला माहीत असलं पाहिजे की आउटपुट व्होल्टेजमध्ये जे फ्लक्च्युएशन्स आहेत ते फ्लक्च्युएशन हा इथला सिरीज रेजिस्टन्स ॲब्झॉर्ब करतो. आणि झिनर डायोडची प्रॉपर्टी अशी आहे की ब्रेकडाऊन रिजनमध्ये हा व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवतो, जरी याच्यामधून फ्लो होणारा करंट लार्ज अमाऊंटने चेंज होत असला तरी. मग इथं व्होल्टेज कॉन्स्टंट जर राहत असेल तर इथं देखील व्होल्टेज कॉन्स्टंट राहायला पाहिजे. जे ॲडिशनल व्होल्टेज आहे तो काय करेल, हा ॲब्झॉर्ब करेल, म्हणजे फ्लक्च्युएशन्स हा ॲब्झॉर्ब करेल आणि इथं व्होल्टेज कॉन्स्टंट मेंटेन होईल आणि आपल्याला रेग्युलेटेड आउटपुट DC व्होल्टेज मिळेल या ठिकाणी. पुढील या वेन द इनपुट व्होल्टेज इन्क्रीजेस, when the input voltage increases, the voltage across the series resistance, when the input voltage increases, the voltage across the series resistance also increases. This causes an increase in the current. This causes an increase in the current through the Zener diode. Through the Zener diode. Through the Zener diode and the current through the load resistance, and the current through the load resistance remains constant. And the current through the load resistance remains constant. Hence output voltage remains constant. Hence output voltage remains constant irrespective of the change in input voltage. Irrespective of the change in input voltage. Irrespective म्हणजे I, irrespective of the change in input voltage, IR respective, irrespective of the change in input voltage. त्यांनी काय सांगितलं या ठिकाणी आपल्याला, जर इनपुट व्होल्टेज सोर्सचं व्होल्टेज वाढलं तर सिरीज रेजिस्टन्समध्ये काय आहे, इथं हा याच्या सिरीजमध्ये हा सिरीज रेजिस्टन्स आहे, हा याच्या अक्रॉसचं व्होल्टेज वाढेल. मग याच्या अक्रॉसचं व्होल्टेज वाढलं म्हणजे ना लार्ज अमाऊंट ऑफ करंट ड्रॉ केला. मग सिरीज रेजिस्टन्समध्ये काय आपल्याला माहिती आहे, करंट कसा असतो, कॉन्स्टंट. ह्यानं जेवढा करंट ड्रॉ केला तेवढाच करंट ॲज इट इज पुढे पास होईल. मग इथं जर करंट वाढला तर हा देखील करंट वाढतो, हा देखील करंट वाढतो, परंतु हा ब्रेकडाऊन रिजनमध्ये आहे त्याच्यामुळं हा याच्या अक्रॉसचं व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवतो आणि इथं आपल्याला काय मिळते, व्होल्टेज कॉन्स्टंट मिळेल. जरी या ठिकाणी व्होल्टेजमध्ये चेंज झाला तरी इथं आपल्याला कॉन्स्टंट व्होल्टेजच मिळेल. ते लिहिलं जातं आपण. सेकंड त्याच्या पुढल्या बी, पॉईंट बी लिहायचा. when the input voltage is constant, when the input voltage is constant but the load resistance RL decreases. When the input voltage is constant but the load resistance RL decreases, the load current increases. The load current increases. This extra current cannot come. This extra current cannot come from the source. This extra current cannot comes from the source because the drop across RS, the drop across RS will not change as Zener diode. Drop across RS will not change as the Zener diode.
इज काय म्हणलं, आर एस विल नॉट चेंज ॲज द जिनर इज विदिन इट्स रेग्युलेटिंग रेंज, इज विदिन इट्स रेग्युलेटिंग रेंज. द ॲडिशनल पुढल्याचं फुल स्टॉप. द ॲडिशनल लोड करंट, ॲडिशनल लोड करंट is due to a decrease in the Zener current, is due to decrease in Zener current. आता महत्त्वाची गोष्ट बघा, इथं आपल्याला इथं व्होल्टेज कॉन्स्टंट पाहिजे, बरोबर आहे. इथलं व्होल्टेज म्हणजे काय आहे, V इज इक्वल टू I इंटू RL आहे, बरोबर आहे. मग त्यांनी काय सांगितलं आपल्याला, समजा इथलं व्होल्टेज वाढलं नाही किंवा इथलं व्होल्टेज कॉन्स्टंट आहे. इथलं जर व्होल्टेज कॉन्स्टंट असेल तर याला प्रॉपर्टी नाही की स्वतःचं व्होल्टेज इथल्या व्होल्टेजनुसार कमी किंवा जास्त करण्याची. हा एक सिंपल सिरीज रेजिस्टन्स आहे. हा जेवढं व्होल्टेज घ्यायचं तेवढंच व्होल्टेज घेतो आणि जेवढा करंट ड्रॉ करायचा तेवढाच करंट ड्रॉ करतो. मग समजा आता काय झालं, आपल्याला माहिती आहे जास्तीचा करंट हा इथं सप्लाय होत असतो, कुठं, जिनर डायोडला. कारण इथं जास्त करंट जरी सप्लाय झाला, जिनर डायोडला जास्त करंट जरी सप्लाय झाला तरी व्होल्टेज कसं आहे, कॉन्स्टंट आहे, हे आपल्याला माहीत आहे. आणि जेवढा लागणारा करंट आहे तेवढाच करंट हा पुढे सप्लाय होतो आणि त्या करंटचं मल्टिप्लिकेशन लोड रेजिस्टन्स सोबत केलं की आपल्याला आउटपुट मिळतं आहे, बरोबर आहे. मग इथं काय झालं, समजा हा इनपुट व्होल्टेज जे आहे याचं व्होल्टेज कॉन्स्टंट आहे, हा करंट पाहिजे तेवढा ड्रॉ करेल. मग आता समजा जो ॲडिशनल करंट इकडे पुढे जात होता याला करंट कमी पडत आहे, तर काय होईल, इथला जो ॲडिशनल करंट आहे IZ एक्स्ट्रा करंट, जिनर करंट आपण शेवटलेलं वाक्य आहे, हे एक ॲडिशनल इथला करंट हा इकडं सप्लाय केला जातो आणि इथला करंट मेंटेन करून आउटपुट I इंटू RL तेवढं झालं पाहिजे. अशा प्रकारे इथं व्होल्टेज कॉन्स्टंट मेंटेन केलं जातं. कळालं. जर समजा ॲडिशनल करंट आला, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा इथून व्होल्टेज सेंड केलं 10 व्होल्ट, 10 व्होल्टसाठी समजा येणं 10 ॲम्पियर, इमॅजिन करा 100 व्होल्ट एवढं व्होल्टेज आहे समजा आणि 10 ॲम्पियर करंट ड्रॉ केला. 10 ॲम्पियरमधला इथं फक्त आपल्याला आउटपुटसाठी किती लागणार आहे, 2च ॲम्पियर लागणार आहे. तर काय होईल, हा 10 ॲम्पियरमुळं आता इथं 2 लागणार आहे, इथं 8 ॲम्पियर सप्लाय होतो, इकडं 2च होतो आणि हा लोड रेजिस्टन्स RL 2 ॲम्पियर इंटू RL जे काय असेल ते आपल्याला आउटपुट कॉन्स्टंट मिळते. पण समजा इथलं व्होल्टेज कॉन्स्टंट राहिलं, इथला करंट वाढला नाही, समजा इथून करंट सप्लाय होत असताना समजा इथून आला 8 ॲम्पियर. आता काय झालं, इथं आपल्याला 2 ॲम्पियर पाहिजे, सगळा 8च्या 8 ॲम्पियर इकडं जाईल, पण हा काय करतो 6च ॲम्पियर घेतो आणि लागणार 2 ॲम्पियर इकडे सप्लाय करतो आणि याच्या अक्रॉस व्होल्टेज काय करतो, परत कॉन्स्टंट मेंटेन करतो. हे आता आपण लिहिलं सेकंड कंडिशन, ठीक आहे. या ठिकाणी थांबू आपण, नेक्स्ट लेक्चरला मग थर्ड बघू.